याची तक्रार नोंदवणार आहे। पण तत्पूर्वी आशिष शेलार राहतात त्याच्या बाजूलाच मला वाटतं सागर तरंग बिल्डिंग आहे, तिथे आमचे तुषार आफळे सुद्धा राहतात। आता या सागर तरंग बिल्डिंग मध्ये 1 नंबर ते 28 नंबर असे फ्लॅट आहेत आणि तिकडे माझ्याकडे जी मतदार यादी आहे सागर तरंगची सोसायटीची, तिथे 1 ते 28 घर क्रमांक आहेत। तिथे आम्हाला 2 नावं अशी आढळली। एकाचं नाव आहे समुद्री बासू कलको, या महिला असाव्यात कारण पतीचं नाव आहे बासू कलको, घर क्रमांक 455। आता ज्या फ्लॅटमध्ये 1 ते 28च फ्लॅट आहेत तिकडे 455 घर क्रमांक कुठून आला हा महत्वाचा प्रश्न आहे। आणि त्या बिल्डिंगमध्ये स्वतः आमचे विभागाध्यक्ष राहतात, त्यामुळे हे 100% मी खात्रीपूर्वक सांगू शकतो तिथे कुठलाही 455 नावाचा घर क्रमांक नाही। आणि त्यांच्या सोसायटीच्या सेक्रेटरी जे आहे त्यांनाही आम्ही भेटलो की बाबा असा कोण माणूस तुमच्या सोसायटीत कधी भाड्याने आलेला, कधी काय, तो आलेला नाही आणि असा घर क्रमांक सुद्धा सोसायटीत नाही। त्याच सोसायटीमध्ये दुसरं नाव आहे अनिता राज ऋतेश्वर, पतीचे नाव ऋतेश्वर राजशेखरन शिवराज, त्यांचा घर क्रमांक आहे 12/33। जिथे 1, 2, 3 ते 28 असे घर क्रमांक आहेत। 12-33 हा कुठला क्रमांक आहे माहित नाही। 30 लिंग महिला। आता या सागर तरंग सोसायटीमध्ये अशा प्रकारची कोणतीही व्यक्ती गेल्या 15, 20, 30 वर्षामध्ये राहिलेली नाही। मग त्यांचं नाव मतदार यादीत कसं आलं, का कोणी जाणीवपूर्वक घातलं, का हे बोगस मतदार नोंदवण्याचं काम कोणी केलं, याचं संशोधन करायला पाहिजे। हा नंबर 1। आता एक खास शेलारांसाठी आहे। किनारा बिल्डिंग, किनारा बिल्डिंग मध्ये 1 ते 14 फ्लॅट आहे। 14 ना, 1 ते 14 फ्लॅट आहे। वॉकिंग डिस्टन्स शेलार साहेबांच्या घरापासून 2 ते 3 मिनिटावर आहे। तर इथे आम्हाला एक नाव सापडून आलं, फहद गुलाम मोहम्मद पठाण, आशिष शेलार, नाव आहे फहद गुलाम मोहम्मद पठाण। त्यांचा हा ईपी आहे ना, ROL 456567 चा ईपी क्रमांक आहे। वडिलांचं नाव आहे गुलाम मोहम्मद पठाण, घर क्रमांक 77K। आता या किनारा बिल्डिंग मध्ये जे फ्लॅट आहेत ते 1 नंबर ते 14 नंबर फ्लॅट आहेत। मग 77K हा घर क्रमांक कुठनं आला, आणि मग तो जर घर क्रमांक तिथे नाहीच आहे तर त्याची नोंदणी ही निवडणूक आयोगाने कशी केली, आणि मग आशिष शेलार हे सगळं होईपर्यंत झोपले होते का, की एका मुसलमानाचं नाव त्यांच्या 3 बिल्डिंग बाजूला असलेल्या बिल्डिंगमध्ये होतंय आणि आशिष शेलारांना पत्ता नाही। आशिष शेलारांनी झोपायचं काम केलंय का यांच्या नावावर, यांचं नाव जाणण्यात आलं, हा संशोधनाचा विषय। आमचा का आशिष शेलारांवर कुठला आरोप नाहीये, पण मग आशिष शेलार जागरूक नाहीत का, हा महत्वाचा प्रश्न निर्माण होतो। हा झाला किनारा बिल्डिंग 1 ते 14। आपल्याला रंगशारदा माहीत असेल तर ही आशिष शेलारांच्या घराच्या जवळच आहे। तर तिकडे एक गणेश मंदिर आहे, देऊळ आहे, देऊळ। त्या देवळात लोक रोज पाया पडायला जातात, कदाचित शेलार साहेब पण जात असतील तिकडे, सगळेजण जातात त्या देवळामध्ये। आता देवळामध्ये जनरली देव राहतो असं म्हणतात। जिथे देव राहतो तिथे या लोकांनी बोगस मतदार राहायला ठेवलेले आहेत का
महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. आता त्या देवळाचा पत्ता देऊन तिथे एक 5 नावं त्यांनी टाकलेली आहेत आणि त्यांचा पत्ता काय आहे तर महासागर गणेश मंदिर, कृष्णचंद्र मार्ग, वांद्रे पश्चिम. तर इथे कोण कोण लोक राहत आहेत? यज्जू सुब्रमण्यम, वडिलांचे नाव VT सुब्रमण्यम, घर क्रमांक 24/32, लिंग पुरुष. दुसरं नाव सानिध्य अरोरा, वडिलांचे नाव संजय अरोरा, घर क्रमांक 2471, वय 29, लिंग पुरुष. दीपक वाधवानी नंतरचं नाव, वडिलांचं नाव गोविंदराम वाधवानी, घर क्रमांक 54/24, वय 50, लिंग पुरुष. नाव दीपिका रमेश वाजपेयी, वडिलांचं नाव रमेश वाजपेयी, घर क्रमांक 24/52. आता इथे आनंद सागर पण लिहिलेले आहे. वय 43, लिंग महिला. आता ही सगळी परप्रांतीय नावं घुसवण्याचं काम हे कोणी केलंय? आपण बघितले तर यातली 90% नावं ही परप्रांतीय आहेत. मग ही परप्रांतीय नावं घुसडवण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाने केलंय का? मनसेने तर केलं नाही. परप्रांतीयांची मतं आपल्याला मिळावी यासाठी आशिष शेलारांनी नावं घुसडवली आहेत का? भारतीय जनता पक्षाने नावं घुसडवली आहेत का? याला संशय निर्माण व्हायला जागा आहे. परप्रांतीय महापौर करायचा म्हणून जास्तीत जास्त परप्रांतीय नावं घुसवण्याचा पराक्रम हा भारतीय जनता पक्ष करतेय का? हा महत्त्वाचा प्रश्न इथे निर्माण होतो. ही उदाहरणादाखल तुम्हाला मी दाखवलेली आहे. याच्यापेक्षा मोठा घोटाळा हा शेलार साहेब यांच्या मतदारसंघात होतोय आणि परप्रांतीयांची नावं जाणीवपूर्वक त्या मतदार यादीत घुसवली जात आहेत, जेणेकरून यांचा जो डाव आहे परप्रांतीय महापौर करायचा त्याला बळ मिळावं याच्यासाठी हे धंदे चाललेले आहेत. यांना मराठी नावं नका नाही घुसडवत, परप्रांतीय नावं का घुसडवतात हे लोक? याचं उत्तर द्यायला पाहिजे. या व्यतिरिक्त पण इतर मतदारसंघात पण असाच घोळ आहे, कारण असाच घोळ आहे. तुम्हाला माहीत असेल तर आमच्या गजानन काळेंनी पण दाखवलाय. याच्या आधी जोगेश्वरी मतदारसंघात कसा घोळ आहे तेव्हा आम्ही दाखवलेला आहे. आणि आता सगळीकडे अशा पद्धतीचं जसं जसं यादी वाचन होईल आम्ही आपल्यासमोर घेऊन प्रत्येक मतदारसंघात काय काय घोळ आहे ते आपल्या निदर्शनास आणू. 14 तारखेपासून 22 तारखेपर्यंत मला असं वाटतं ऑब्जेक्शनसाठी ज्यांनी निवडणूक आयोगाने तारखा दिलेल्या आहेत त्यावेळेला आम्ही आमच्या ऑब्जेक्शन्स सुद्धा तिथे नोंदवू. ज्या प्रकारे तुम्ही यादी दाखवताय त्यामध्ये मुस्लिम मतदारांसंदर्भात सुद्धा केलं होतं, आशिष शेलारांनी सांगितलं होतं. निवडणूक आयोग म्हणतं जर प्रॉपर ॲड्रेस नसेल तर मग जवळचा ॲड्रेस दिला जातो. मग तसंच मंदिराचा विषय असेल ना, असं कसं प्रॉपर ॲड्रेस प्रॉपर घर क्रमांक नसेल असं कुठे मध्ये राहतात किंवा जे स्लम मध्ये राहतात. आता स्लमला पण झोपड्यांना नंबर दिलेले आहेत ना, कोणी सांगितलं नंबर नाही देत? त्याच्याशिवाय त्यांचा सर्वे होतो का? जे फुटपाथवर राहतात त्यांना सुद्धा अधिकार आहे. नाही, मग तुम्ही फुटपाथ मेन्शन करायला पाहिजे ना. आता समजा इथे बाहेर फुटपाथ आहे, बाबरेकर मार्ग फुटपाथ मेन्शन करा, घर क्रमांक कसं काय मेन्शन होऊ शकतो? तुम्ही फुटपाथ मेन्शन करू शकता. जो निवडणूक आयोगाचा नियम आहे तो सांगतोय मी, माझ्या मनाचा नाही सांगत आहे. जर फुटपाथवर राहणारी व्यक्ती असेल आणि ती जर मतदार म्हणून नोंदली तर तुम्हाला फुटपाथ हे मेन्शन करावं लागतं. तुम्ही घर क्रमांक नाही मेन्शन करू शकत त्याच्यावर. राजकीय प्रश्न आहे. बच्चू कडू कर्जमाफीची तारीख मोठ्या आंदोलनानंतर नागपूर परिसरात झाली. विखे पाटील मंत्री आहेत, त्यांची गाडी फोडून दाखवा, मी तुम्हाला 1 लाख बक्षीस देतो असं त्यांचं म्हणणं आहे. म्हटलं हा प्रश्न तुम्ही बच्चू कडू किंवा विखे पाटलांना विचारला पाहिजे. नाशिकमध्ये आता मनसेची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये स्थानिक पातळीवर त्यांनी युतीची घोषणा केलेली आहे असं कळतं आहे. इतर ठिकाणची काय परिस्थिती आहे आणि इतर ठिकाणी अशाच पद्धतीनं निर्णय होतील असं वाटतंय का? मला असं वाटतं या संदर्भातला निर्णय राजसाहेब नेहमी घेत असतात. कदाचित साहेबांनी या गोष्टीला मंजुरी दिली असावी.
आणि हा स्थानिक विषय आहे. स्थानिक राजकारण काय आहे, स्थानिक काय परिस्थिती आहे, त्याच्यावर स्थानिक लोक निर्णय घेऊ शकतात. पण अर्थात सन्मान्य राजसाहेबांच्या आदेशाने. मुंबईमध्ये 227 पैकी किती जागांवरती निवडणूक लढवण्यासाठी खरं तर सध्या मनसे तयारी करत आहे? 227 अजून तरी आम्ही कोणाची युतीची चर्चा केलेली नाहीये. हा विषय सन्मान्य राजसाहेबांचा आहे. ते ज्या वेळेला त्याच्यावर निर्णय घेतील त्यावेळेला आम्ही आपल्याला माहिती देऊ शकेन त्याच्या संदर्भात. काही ठरवण्यात आलंय की आपण किती जागा लढू शकतो जर युती झाली तर? नाही, कसं आहे, हे सगळे आमच्या आपापसातले चर्चेतले विषय आहेत. या संदर्भात आत्ता पत्रकार परिषदेत बोलणं योग्य ठरणार नाही. ज्यावेळेला सन्मान्य राजसाहेब निर्णय घेतील त्यावेळेला निश्चितपणे आम्ही त्याचं उत्तर देऊ तुम्हाला. जसं नाशिकमध्ये झालं तसं मुंबईत सुद्धा होऊ शकतं. याचा निर्णय साहेब करतील ना, थोड्या दिवसातच करतील. पण म्हणजे मनसे सकारात्मक आहे, एकंदरीत युक्ती होईल किंवा या ज्या प्रकारे मनोमिलनाच्या चर्चा आहेत? बघा कसं आहे, आत्ता तुमच्या ह्या प्रश्नांची उत्तरं जरी मला माहीत असली तरी मला तुम्हाला देता येणार नाही. याच्यावर योग्य वेळी राजसाहेब जेव्हा निर्णय घेतील तेव्हा निश्चितपणे आपण सांगू. नाशिक संदर्भात सुद्धा राज ठाकरेंनीच आदेश दिला असणार, तेव्हा मनसे आणि काँग्रेस त्याच्याशिवाय मला नाही वाटत की पदाधिकारी असा कुठला निर्णय घेतील साहेबांच्या संमतीशिवाय. एकंदर पाहिलं गेलं तर मुंबई सेंट्रिक फार विचार झालाय का? कारण महाराष्ट्रातून बैठका रेग्युलरली सुरू आहेत मनसे पक्षाच्या. नगरपालिका नगर परिषदेच्या निवडणुका खरं तर आता अगदीच उशीर आहेत, पण त्याचा कुठेही निर्णय कुठल्या मला वाटतं त्या संदर्भात तुमच्याशी नांगावर साहेब बोलतील. भाजप आणि संघाची बैठक झालेली आहे. यामध्ये वोट जिहाद आणि जे काही इतर मुद्दे आहेत त्यावरती लक्ष द्यावा, फेक नरेटिव्ह पासून सांभाळावा अशी देखील यामध्ये चर्चा झालेली आहे. स्वतःच्या फेक नॅरेटिव्ह पासून म्हणजे जे वोट चोरीचा मुद्दा जे राहुल गांधी म्हणजे तो स्वतःचा त्यांचा जो फेक नॅरेटिव्ह आहे वोट जिहाचा त्याच्यापासून सांभाळावा असं ते म्हणतायत. ठीक आहे ना, हरकत नाही. आता ऍक्च्युली KM रुग्ण आणि मंगल प्रभात रुग्ण गेले होते काही वर्षांपूर्वी. तुम्हाला आठवत असेल की मंगल प्रभात रोड मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातल्या एका भाजपच्या कार्यालयामध्ये त्यांनी एक टेस्ट टाकला होता पालकमंत्री